अशी केळफुलाची भाजी खाल्ली आहे का? याला केळफुलाची भाजी किंवा म्हणजे माझ्या माहेरी याला कोक्याची भाजी बोलतात. जे केळीचं झाड असतं त्याला हा कोका लागतो, केळफुल बोलतात त्याला. तर त्याची भाजी केली जाते. तर त्यामध्ये ना ही छोटी छोटी केळं असतात, ज्याचं मोठी केळी होत नाहीत किंवा काय, तर याची भाजी केली जाते. तर ती खूप छान लागते. पण जर ती निवडताना चुकली तर त्याचं कडू लागते. म्हणून ओके, हे असं फुल काढून घ्यायचे आणि त्याच्यामधला हा जो कोंब असतो काळा, तर तो काढून घ्यायचा असतो. तर केळफुलाची भाजी कडू होऊ नये म्हणून हे काढायचं असतं. ही भाजी खूप पौष्टिक असते, शरीरासाठी चांगली असते, फायदेशीर असते. म्हणून ही भाजी सगळीकडेच खाल्ली जाते. पण कधी कधी ना नीट करण्याची किंवा साफ करण्याची माहीत नसल्यामुळं ती कडू लागू शकते. तर तो मधला जो देठ आहे तो काढून घ्यायचा. आज आमच्यातनं चौघी चौघी बसलेत बघा. या तिघी निवडत होत्या आणि मी चिरून घेणार होते. तर असं काहीसं एवढं केळफुल करत बसलो होतं. त्याला वेळ लागतो निवडायला, पण याची भाजी खरंच छान लागते आणि शरीरासाठी खूप गुणकारी आहे. तर तुम्हाला दाखवते. असं जर तो कोंब काढून घेतला मधला काळा, तर भाजी निम्म्यापर्यंत कडू लागण्याचं प्रमाण कमी होतं. आणि त्यानंतर अजून एक ट्रिक सांगते. हे असं कापून घ्यायचं पुढचं, पूर्ण घासून कापायचं नाही केळफूल. आणि हे जे आतमध्ये दिसतो काळा भाग, तर तो आपल्याला काढून टाकायचा आहे. तर तो चिरून आपल्याला खाली टाकून द्यायचा आहे, कारण तो आपण घेणार नाहीये भाजीत. त्यानंतरचं जे राहिलेलं फुलाचा पांढरा भाग आहे तो घ्यायचा आपल्याला भाजीमध्ये. तर याने भाजी बिलकुल कडू होणार नाही. मधला जो काळा भाग आहे तो जर काढून टाकताना आपल्याला जमला तर छान भाजी होते. हे बघा, तुम्हाला दिसते मी वरची पाकळ्या कापून घेतल्या आणि त्यानंतरचा हा मधला काळा भाग कापून खाली टाकला आणि त्यानंतर उरलेला भाग भाजीत घ्यायचा आहे आपल्याला. तर असं केल्याने भाजी एकदम छान लागते. मग त्याला तुम्हाला चिंच वगैरे घालायची गरज नाही किंवा कडू होणार नाही. तर ही ट्रिक आहे केळफुलाच्या भाजीचं. त्यानंतर भाजी निवडून झाल्यानंतर अशी चिरून घेतली आणि रात्रभर पाण्यात भिजत ठेवणार आहे याला. तर अशी छानशी पाण्यात भिजत घालायची. तुम्ही पातेल्याला थोडं तेल लावून ठेवा, नाही तर पातेलं एकदम चिकट चिकट होतं. आणि केळफुल साफ करताना सुद्धा हाताला तेल लावायचं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, मी स्वच्छ पाण्यानं धुवून घेतली भाजी आणि परत शिजायला ठेवणार आहे. थोडीशी तुरीची डाळ घेतली आणि शिजत ठेवली आहे बघा हे. तर तुम्ही ना याला हरभराची डाळ पण घालू शकता. छान शिजल्यानंतर पाण्यात थंड झाल्यानंतर भाजी पिळून घ्यायची, डाळ आणि भाजी, आणि अशी प्लेटमध्ये काढून घ्यायची. तर ही भाजी ना खूप पौष्टिक आहे. लहान मुलांना देऊ शकता किंवा तुम्हीही खाऊ शकता. तर खरंच खूप छान आहे ही भाजी. चवीला पण छान लागते आणि शरीराला खूप फायदेशीर आहे. इकडं भाकरी झाल्यानंतर तव्यात मी भाजी करायला घेतलीये आणि गरम गरम तव्यात केलेल्या भाज्या खरंच छान लागतात. कढईमध्ये केली तर चव जरा वेगळी लागू शकते, पण तापलेल्या तव्यावर म्हणजे भाकरी चपाती झालेल्याच तव्यात जर भाजी केली तर तुम्हाला माहिती असेल किती छान लागते भाजी. त्यानंतर इथं तव्यात तेल टाकून थोडं जिरं टाकून भरपूर असा कांदा घातला इथं आणि छान परतून घ्यायचंय. कांदा छान परतला की त्यामध्ये हळद, त्यानंतर तिखट म्हणजे चटणी, आपली कांदा लसूण चटणी टाकून घ्यायचं आणि त्यानंतर आपली भाजी टाकायची आहे. तुमच्या इकडे या भाजीला कसली भाजी बोलतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इथं बघा चटणी वगैरे घालून झाली की छान कांदा परतून घ्यायचा, एकदम मिक्स होऊन द्यायचं सगळं. तुम्ही कधीही थोडीशी भाजी असेल तर भाकरी किंवा चपाती झाल्यानंतर तव्यात करून बघा, खरंच खूप छान लागते चवीला. आणि याला तुरीची डाळ घातल्यामुळे पण छान चव येते बरं का भाजीला. हरभरा डाळ पण घालू शकता तुम्ही. जर चुलीवर वगैरे शिजवणार असाल तर पटकन शिजण्यासाठी मग हरभरा डाळ वापरू शकता. गॅसवर तुरीची डाळ पटकन शिजते हरभरा डाळीपेक्षा, म्हणून मग मी हरभरा डाळ न वापरता तुरीची डाळ वापरली. थोडंसं मीठ घालायचं आणि छान परतून घ्यायचं. तिखट मीठ सगळीकडे लागलं पाहिजे अशा पद्धतीने हे फिरवून घ्यायचं. ही खूप जुनी रेसिपी आहे, आजीकडून आईकडे आणि आईकडून माझ्याकडे आलेली ही रेसिपी आहे. तर इकडे आमच्या सासरी बऱ्याच वेळा माझे वडील भाजी देत असतात ही करण्यासाठी.
थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन झाकण ठेवलेला आहे. आपण भाजी शिजवून घेतली आहे, पण चटणी मीठ एकजीव होण्यासाठी थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन मी भाजी वाफवून घेतली आणि परत परतून घेतली. तर ही भाजी खरंच खूप छान लागते. माझे वडील आले होते परवा, तेव्हा ते येताना हे केळफूल घेऊन आले होते. तर खूप छान भाजी लागते याची. आता त्यामध्ये ना आपण थोडंसं शेंगदाणा कूट घातलेलं आहे आणि शेंगदाणा कूट घातल्यानंतर छान असं एकजीव करून घ्यायचं आणि 2च मिनिटात बघा ही भाजी आपली तयार झालेली आहे. त्यानंतर आम्ही गेलो होतो, काल केळफूल साफ करून झाल्यानंतर आम्ही गेलो होतो बांधकामाकडं आणि तिकडं बघा असं काही स्लॅबचं काम चालू होणार होतं. म्हणजे पार्किंगचा स्लॅब टाकायचा आहे, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. तर तिथंच आम्ही गेलो होतो आणि आम्हाला पाणी मारायचं काम होतं, पण या लोकांचं काम चालू होतं म्हणून थोडा वेळ आम्ही थांबलो होतो. तर सर्वस्वीचं असं काही रस्त्यावरती खेळणं चालू होतं. तर इथं बघा यांचं ठोकायचं काम चालू होतं, कारण इथं ना सगळं हे ठोकून परत स्लॅब टाकायचा होता. सर्वस्वी अशी मातीत खेळत होती, तिला खूप भारी वाटत होतं, कारण खूप दिवसातून तिला मातीत खेळायला भेटणार होतं. पावसामुळं तर बाहेर जाणं होत नव्हतं आणि आज छान ऊन पडलं होतं, सगळीकडे चिखल झालेला होता, तो आता पूर्णपणे गेलेला होता, म्हणून मग तिला अशी खाली खेळायला सोडली होती. त्यानंतर इथं बघा या लोकांचं काम चालू होतं म्हणून आम्ही थांबलो होतो. तर सूर्यास्त होत आलेला होता. काय करतोय तू? आणि सर्वस्वीचं बघा इथं काय चपाती चाललंय. रस्त्यावर. त्यानंतर या काकांनी बघा आम्हाला मोटर चालू करून दिली आणि साहेबांनी पाणी मारायला चालू केलं. तर हे जे पिलर केलेले आहेत तर त्याचं पाणी मारणं काम चालू होतं आणि म्हणूनच मग आम्ही दोघे गेलो होतो. तर बोरचं पाणी मारायचं होतं आणि बोरला पण पाणी भरपूर आहे. आत्ता पावसाळ्याच्या दिवसामुळे असेल कदाचित, पण भरपूर प्रेशर वगैरे आहे. तर हा जिना तयार झालेला आहे. मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं, ह्या कामगार लोकांची सुट्टी झाली होती म्हणून ते फ्रेश वगैरे होऊन निघाले होते आणि आम्ही बघा इथं जिन्यावरती आलो होतो. तर कसं वाटतंय बघायला. तर हा पहिला जिन्नाचा आपली स्टेप आहे आणि इकडं साहेबांचं पाणी मारायचं काम चालू होतं. एक पिलरला पाणी मारायचं होतं, डबल फिरवून पाणी मारलं. तर आमचा तिथं अर्धा तास गेला असेल. तर मी म्हटलं मला पण पाणी मारायचं आहे, म्हणून मग मी इथं पायऱ्यांना मारायला घेतलं. मला ह्या पायऱ्या खूप म्हणजे खूप जास्त आवडलेत आणि खूप छान वाटते तिथं. तर मी म्हटलं मी पण पाणी मारते. तर मी इकडं बघा पाणी मारायला घेतलं होतं. आपला पण हात लागला पाहिजे काहीतरी कामाला, म्हणून मग मी पाणी मारायला घेतलं होतं आणि भारी वाटत होतं. गावाकडं असं खूप पाण्यात खेळता येतं, म्हणजे अंगण वगैरे धुवायला पाईप लावून वगैरे. तर इकडं होत नव्हतं कधी असं, कारण फ्लॅटमध्ये राहिल्यामुळं पाणी कुठं मारणार आणि कसं घरातल्या घरातच पाण्याचं काय असेल ते. तर इकडं पाणी मारायला हे भारी वाटत होतं. माझ्या माहेरी अंगण वगैरे धुवायला आम्ही अशीच पाईप लावून पाण्यानं अंगण वगैरे स्वच्छ करतो. तर आज इकडं पण भेटलं. नंतर पार्किंग पण धुवायला भेटेल बरं का. तर भारी वाटेल, असं सिटीत राहिल्यासारखं नाही वाटायचं. आणि इकडं बघा छानसं पाणी मारून घेतलं. तुम्हाला घराचं कसं वाटतंय बांधकाम ते पण सांगा, किंवा वेगळ्या काय आयडिया असतील तरी पण सांगू शकता. आणि तुम्ही बघू शकता मला किती भारी वाटतंय इथं. खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं हे पाणी मारणं मी. आणि तिचे पप्पा सर्वस्वीला घेऊन थांबले होते आणि व्हिडिओ पण तेच काढत होते. तर पाणी मारताना अंगावरती वगैरे पाणी येत होतं आणि खूप प्रेशर होतं बोरच्या पाण्याला. तर आपण 2 बोर मारलेले आहेत आणि